संत ज्ञानेश्वर माऊलीची कर्मभूमी नेवासा येथे लवांडेच्या वक्तव्यावर संत महंतासह वारकऱ्यांचा निषेध मोर्चा। संत ज्ञानेश्वर माऊलीची कर्मभूमी नेवासा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील लवांडे या व्यक्तीने संताबद्दल केलेल्या घुसखोरी या वक्तव्याचा बुधवारी 22 एप्रिल रोजी संत महंत वारकऱ्यासह सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला। नेवासा येथील श्रीरामपूर रोडवर असलेल्या श्री खोलेश्वर गणपती मंदिर चौकापासून निषेध मोर्चाला सायंकाळी 5 वाजता प्रारंभ झाला। सदरच्या निषेध मोर्चामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त देवदास महाराज म्हस्के शास्त्री, सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत श्री उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर, त्रिवेणेश्वर देवस्थानचे महंत स्वामी रमेशानंदगिरी महाराज, गोनेगाव चौफुला येथील रामकृष्ण आश्रमाचे महंत भगवान महाराज जगले शास्त्री, मधमेश्वर देवस्थानचे महंत श्री ऋषीनाथ महाराज, देवगड संस्थानचे सेवेकरी बाळू महाराज कानडे, शिनाई देवस्थानचे महंत श्री आविराज महाराज, खडेश्वरी देवस्थानचे प्रमुख महंत श्री गणेशानंदजी महाराज, घोगरगाव येथील बहिरा जातवेद संस्थानचे महंत बाल ब्रह्मचारी श्री विश्वनाथजी महाराज, आमदार विठ्ठलरावजी लंघे पाटील यांच्या वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी, कीर्तनकार, वारकरी, सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते। सदरच्या निषेध मोर्चात हजारो वारकऱ्यांनी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी असा नामघोष केला। सदरचा मोर्चा श्री खोलेश्वर गणपती चौक, नगरपंचायत चौक, डॉक्टर हेगडेवार चौक, छत्रपती संभाजी चौक, औदुंबर चौक मार्गे श्रीरामपूर रस्त्यावरून नेवासा तहसीलदार कचेरी प्रांगणात गेला। यावेळी सर्व संत महंतांच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे प्रमुख व विश्वस्त वेदांताचार्य श्री देवदासजी महाराज म्हस्के शास्त्री यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। यावेळी बोलताना देवदास महाराज म्हस्के शास्त्री म्हणाले, हवा भार माथा वारकरी संप्रदाय हा वैदिक सनातन हिंदू धर्माहून वेगळा नाही, तर वैदिक सनातन धर्माचीच एक सुधारित या वक्तव्याने आपण या धर्मामध्ये फूट पाडण्याचं काम करत आहोत हे या लोकांना ठाऊक नसावं, किंवा ठाऊक असूनही मुद्दाम या धर्मामध्ये फूट पाडावी म्हणून याशी वक्तव्य केली जात असावी। आणि दुसरी गोष्ट, या वारकरी पंथातील जे साधू संत की ज्यांनी आपलं आयुष्य या संप्रदायाच्या वृद्धी करता, रक्षणा करता, प्रचार प्रसाराकरता वेचलं, त्यांच्यावरती देखील अत्यंत गलिच्छ भाषेत म्हणजे यांनी घुसखोरी केली, हिंसेला प्राधान्य दिलं वगैरे बोलल्या जातं। परंतु या महात्म्यांचं आयुष्य आपल्या सर्वांच्या समोर आहे की त्यांनी या समाजाची जडणघडण करण्याचा आयुष्यभर प्रयत्न केलेला आहे, कुठेही हिंसेला प्राधान्य दिलेलं नाही। आणि घुसखोर म्हणजे काय, आम्ही त्या दिवशी बोललो, काय बाहेर देशातून आले किंवा अन्य धर्मातून येऊन त्यांनी घुसखोरी केली। बरं, घुसखोर म्हणण्याचा यांना अधिकार काय? वारकरी संप्रदायातील जे संत लोक आहेत, जे श्रेष्ठी आहेत, आमचे आचार्य लोक आहेत, ते ठरवतील या संप्रदायामध्ये घुसखोरी कोणी केली। ज्यांना संप्रदायाचं कोणत्याही प्रकारचं ज्ञान नाही त्या लोकांनी संप्रदायाविषयी बोलू नये। यावेळी झालेल्या मोर्चाच्या प्रसंगी तहसीलदार डॉक्टर संजय बिरादार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले। संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पसायदानाने मोर्चाची शांततेत सांगता करण्यात आली। वारकरी संप्रदाय व संप्रदाय समस्त हिंदू समाज नेवासा तालुका यांच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। G9 मराठी 24 तास साठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा।